नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत ऊस लागवडबद्दलची माहिती। तर जाणून घेऊया ऊस लागवड करताना त्याची प्रक्रिया करताना आपण काय काय करायचं आहे, त्याला बेसल डोस कोणते द्यायचे आहे आणि त्याचं अंतर किती ठेवायचं आहे, त्यातल्या त्यात दोन सऱ्यामधलं अंतर ठेवताना कोणती काळजी घ्यायची आहे, वर बेसल डोस घेताना त्यात कोणते खत वापरायचे आहे, जेणेकरून बेसल डोस जरी कमी जास्त झाला तर फुटव्याची संख्या किंवा त्याला पडणारा ताण किंवा त्यात होणारे दुष्परिणाम ज्याच्यामुळं आपल्या इथं लागवड क्षमता जी आहे ती त्या प्रमाणात होत नाही आणि त्याचं जर्मिनेशन पाहिजे त्या प्रमाणात चांगलं दिसून येत नाही। त्या कारणास्तव आपण ऊसाचं चांगलं उत्पादन घेऊ शकत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसल डोस। बेसल डोस देताना आपण DAP त्यातल्या त्यात सल्फर आणि मॅग्नेशियमचं थोडासा वापर करायचा आहे आणि सोबतच जे आपण सीड ट्रीटमेंट करतो आणि जे आपण समजा ज्याला आपण बेणं म्हणतो त्या बेण्याला सोबतच मेटॅलिक्झिल आणि कार्बेंडिम या नावाचं फंगीसाइड आणि एखादी तुमच्याकडे असलेलं आपलं कीटकनाशक चांगलं मिसळवून त्यातले डोस पाहून त्याला मिसळवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याला सऱ्यांमध्ये लावायचं आहे। सुरुवातीला सऱ्या तुम्हाला पूर्ण भिजवायच्या आहे आणि मजुरांच्या मार्फत तुम्हाला त्यांना जमिनीत गाडायचं आहे आणि बेण्याला जमिनीत टाकते वेळेस या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जेणेकरून ज्याची जिथनं उगवण होते ज्याला आपण डोळा म्हणतो तो डोळा कधीही जमिनीच्या खालच्या बाजूला न जाऊ देता त्याला वरच्या दिशेने ठेवावे, कारण त्याचा जो डोळा आहे ज्यातून त्याला कोंब येते ते कोंब जेणेकरून आपलं लवकर जमिनीच्या वरती येईल। जर ते कोंब जमिनीच्या लवकर वरती आलं तर त्याची उगवण क्षमता खूप चांगल्या प्रमाणात होते व त्याला लवकरात लवकर फुटवेसुद्धा येणं सुरुवात होते। तर आपण पाहून राहिले आहेत आमच्या इथले हे मजूर बरोबर 1.5 ते 1.25 फुटाच्या अंतरावर दोन बेण्यामधलं अंतर ठेवून राहिले आहे आणि आमच्या या दोन सऱ्यांमधलं अंतर 5 फुटाचं आहे, जेणेकरून पावसाळा संपल्यानंतर किंवा पावसाळ्यालगतच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान जेव्हा ऊसाची अतिरिक्त वाढ होते त्यावेळेस आपल्याला तिथला पालापाचोळा तिथलं काढून टाकता येते, जेणेकरून तो टाकल्यानंतर कार्बनची संख्या आपल्या जमिनीतली वाढते व कार्बनची संख्या वाढल्यानंतर आपल्या जो काही खोडवा आहे त्याची खूप चांगल्या प्रमाणात वाढ होते। तो वाढल्यामुळं आपल्या उत्पादनात खूप मोठा बदल घडून येते व काडी चांगली मोठी होते व ती वजनदार भरते। अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।